काही लोकांची माझ्या तिथं मुंबईत ओळखी झाल्या होत्या नेव्हीमध्ये, आणि मग त्यांना एक विनंती केली होती की बाबा आर्मीमध्ये आमच्या इथली मुलं भरपूर आहेत, एअर NCC विंग आपण स्थापन करायसाठी बोललेलोच आहे ऑलरेडी, एअर NCC विंग एअरपोर्टवर करावी म्हणून. तर नेव्हीमध्ये देखील लोकांना अपॉर्च्युनिटीज भरपूर असतात, तर नेव्हीबद्दल माहितीच नाही फार कोणाला. तेव्हा म्हणलं एक कार्यक्रम कोल्हापूरमध्ये ठेवू नेव्हीचा. मग त्याने त्यामध्ये संधी काय काय आहे, आणि त्यांचा एक बँड म्हणून एक कार्यक्रम असतो, जवळजवळ 1 तासाचा बँड वाजवतात तो, आणि त्यामध्ये सगळं म्हणजे बँडच्या माध्यमातून ते एक मेसेज नेव्हीचा देतात. तर ते परवा त्यांचे अधिकारी येऊन गेले, त्या दिवशीच प्रेस घ्यायची होती, परंतु मला वेळ नसल्यामुळं मग घेता आलं नाही. त्यांचे एक 50 लोक नेव्हीचे येतात, आणि तो कार्यक्रम सगळा संध्याकाळी 1-1.5 तासाचा कार्यक्रम आपण ह्याच्यावर घेतला आहे, निर्माण चौकात. गृहिणी महोत्सव झाला होता बरेच दिवस. त्यांचं काय झालं, मी सांगून 1 वर्ष झालं, त्यांचं अचानक परवा पत्र आलं की आम्ही नेव्ही डे करू इच्छित आहे, आणि कोल्हापूरला आम्ही निश्चित केलेलं आहे तारीख. त्यांनी तारीख 17 का 18 ठरवली होती. मग त्यांना बोलवलं, मी तारीख पुढे ढकलली, 25 तारीख करा म्हटलं, कारण त्यांचं पत्र आलं आणि 5 दिवसच शिल्लक होते. म्हटलं RDCचे माझं बोलणं झालं, पोलीस परत लावले. नाही 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 का, पोलीस होते. माझं SP-शी बोलणं झालं, त्या दोघांनी मिळून ठरवलं होतं, आणि त्या दोघांनी मिळून ते केलं होतं त्या दिवशी संध्याकाळी. नाही नाही नाही, ते बोलणं चालणं झालं असेल खरं. बंदोबस्त दुसऱ्या दिवशी सकाळी रिस्टोर केला होता परत. माझं बोलणं झालं ते म्हणलं नाही, पोलीस बंदोबस्त ठेवते म्हणलं, काय अडचण नाही. मी मगाशीच सांगितलेलं आज टोलचा विषय प्रतापचा फोन आलता, म्हणलं टोल नाही बाबा. 14 दिवसांची मुदतवाढ मिळाली, सुट्टी मिळाली नाही. कायद्यामध्ये तरतूद आहेत, फरलॉन ज्यावेळी दिला जातो त्यावेळी त्या 14 दिवसातली वागणूक आणि वर्तणूक आणि वैद्यकीय कारणासाठी ती मुदतवाढ देण्याचे अधिकार जेल प्रशासनालाच कायद्यामध्येच आहेत, आणि त्याला अनुसरून जेल प्रशासन अनेक कैद्यांच्या बाबतीत हा निर्णय घेत असतं, आणि त्याच अनुसरून हा निर्णय असणार. ही सुट्टी पुढे वाढवतील दिवाळीसाठी? नाही, त्याची मुदत ठरलेली आहे, दिवस ठरलेले आहेत की वर्षामध्ये किती वेळा ही सुट्टी घ्यावी, आणि त्यामुळं त्या मुदती एवढीच सुट्टी त्याला जी देय आहे तीच त्याला तेवढी मिळत असते. दिवाळी जेलमध्येच नाही, आज नेमकं मला दिवस किती आहेत हे मला नक्की माहीत नाहीत, त्यामुळं नेमके दिवसावर मला सांगता येईल की बाबा काय होईल ते. कैद्यामध्ये VIP कैदी, साधे कैदी वगैरे असे काही प्रकार असतात? नाही, तशी काही प्रकार नाहीत. म्हणजे ते सगळ्यांना समान वागणूक ही तिथं दिली जाते, त्यामध्ये कुठेही वेगळी वागणूक हा विषय त्या ठिकाणी नाही.